कुंभमेळ्याच्या रस्ते कामांना विलंब का? आयुक्त मनीषा खत्रींकडून कारण स्पष्ट करण्यात आलेलं आहे। युटिलिटीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं विलंब होतोय। युटिलिटीची कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील 25 ते 30 वर्षे रस्ता खोदण्याची गरज भासणार नाही, असा मनीषा खत्री यांनी दावा केलाय। कामाला कुठल्याही प्रकारचा डिले होत नाही आहे। ऑलरेडी मी ते व्हर्च्युअली पण सांगितलं आहे। आपले युटिलिटीजचे काम होते ते सगळे संपले। आता रोड वायडनिंगचे काम चालू आहे डांबर रोडमध्ये आणि कॉन्क्रीट रोडमध्ये तर आपण काही रोड एक साइड पूर्ण ओपन पेंट केलेली आहे। एक्सेलो टू अंबड गरवारेचा जे आहे तो पूर्ण ओपन झालाय। त्र्यंबक रोड पण बऱ्यापैकी स्ट्रेचेसमध्ये आपण ओपन केलेली आहे। अजून बाकी ठिकाणी कॉन्क्रीट लेईंगचं काम वन साइड ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे। तर ते कुठेही कसलीही प्रकारचा डिले कुंभच्या कामामध्ये नाही आहे। यानंतर बातमी आहे सांगलीतून। सांगलीत पावसाने दडी मारल्याने पिकं करपू लागली आहेत। शेतकऱ्यांची पिके जगवण्यासाठी धडपड सुरू आहे। पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे। विहिरी आणि अन्य जलस्रोतांमध्येही पुरेसं पाणी नसल्यानं सिंचनाचा प्रश्न गंभीर बनलाय। इथे 2-2.5 महिने झाले पाऊस पडून। त्या पावसाच्या जीवावर पेरलेला आहे। आता पाऊस बंद झाला, 1 महिना सव्वा महिना झाले। आता हे पेरलेलं आहे कॅनलच्या पाण्यावर, म्हैसाचा कॅनल आहे। कॅनलच्या पाण्यावर कसं तर पाणी मिळालं तर पिकं येतील, जर नाही पाणी मिळालं तर हे पिकं सगळे वाळून जाणार आहेत। तर गणरायाच्या मिरवणुकीस आता अटींचे निर्बंध असणार आहेत। आवाजाची डेसिबल मर्यादा आणि वेळेचे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे। डॉल्बीसह आगमन मिरवणूक काढल्यास अटी असणार आहेत। एकाच दिवशी काढावी लागणारी ही मिरवणूक गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने एकाच दिवशी परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या निर्णयाला सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव महासमितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात इतर दिवशी गणेश मूर्ती आगमन मिरवणूक काढण्यास कोणतीही बंदी नाही, मात्र डॉल्बी साऊंडच्या जल्लोषात आगमन मिरवणूक काढल्यास एकाच दिवशी ही मिरवणूक काढावी लागणार असल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी स्पष्ट केल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। महासमिती अध्यक्ष नात्याने मी आज तुमच्यापाशी काही गोष्टीचा खुलासा करत आहे की गेली 4 दिवस जरा वातावरण वेगळ्या पद्धतीने होतं। काही गैरसमजूत झालं असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, कारण प्रशासनानं असा कुठलाही गणेशोत्सव आगमनसाठी पारंपरिक वाद्यासाठी कुठलीही बंदी आणलेली नाही। मुळात त्यांचं काही गोष्टीचं चर्चा आता आमची त्यांच्याशी सविस्तर झाली। SP साहेब यांनी आम्हाला काही मुद्दे सांगितले, आम्ही त्यांना आमचे मुद्दे सांगितले आणि त्यामध्ये मार्ग निघेल म्हणून सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।